नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. रोकठोक या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मराठा आरक्षण रद्द करून आज सुप्रीम कोर्टानं मराठा समाजाला सर्वात मोठा धक्का दिलाय. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सारखी अपवादात्मक परिस्थिती नाही असं म्हणत सुप्रीम कोर्टानं गायकवाड समितीचा अहवाल फेटाळला. मराठा समाज सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास नाही, त्यामुळे त्यांचा एसईबीसी समावेश चुकीचं असल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं. कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केल्यानं राज्यातलं वातावरण आता ढवळून निघालंय. एकीकडे विरोधकांनी महाविकास आघाडीवरती तोफा डागायला सुरुवात केली आहे, तर राज्यभर मराठा समाजानं काढलेले मोर्चे, 40हून जास्त जणांनी दिलेलं बलिदान कुणामुळे वाया गेलं याबद्दल आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले. पण हायकोर्टात टिकलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही, याला जबाबदार कोण? कोण कमी पडलं? 102व्या घटना दुरुस्तीनंतर हा कायदा केला गेला, तर मग चूक कुणाची? मुळात 102वी घटना दुरुस्ती या आरक्षणाच्या आड आली का? दरम्यान जर आली असेल तर ती चूक तेव्हा सुधारता आली असती का? आरक्षण रद्द झालं तर आता पर्याय काय? या सगळ्या मुद्द्यांवरती सविस्तर चर्चा करणार आहोत आजच्या रोकठोक कार्यक्रमात. हा अतिशय काळा दिवस आमच्या दृष्टीने आहे. काळी पट्टी बांधूनच हा निर्णय कोर्टाने दिलेला आहे. आणि यावरच चर्चा करण्यासाठी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख देखील आपल्यासोबत आहेत. सोबतच कायदेतज्ञ उल्हास बापट देखील आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला मला काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांच्याकडे जायचं आहे. लोंढेजी, ऐतिहासिक निर्णय, काळा दिवस मराठा समाजासाठी असं बोललं जातंय. यावरती जेव्हापासून निकाल आला अनेक जणांनी प्रतिक्रिया दिलेली आहेत, मात्र आता प्रामाणिकपणे सांगा की राज्य सरकार कायदेशीर पातळीवरती नेमकं कुठे कमी पडलं असं तुम्हाला वाटतंय? कारण का आरक्षण आता रद्द झालेलं आहे आणि यापुढे राज्य सरकार काय हालचाली करणार आहे? काय पर्याय आहेत सरकारसमोर? साय रेश्मा, 2-3 गोष्टी याच्यामध्ये. हा खरा मराठा समाजाच्या महाराष्ट्राच्या पाठीमध्ये खंजर जर कोणी खुपसला असेल तर तो देवेंद्र फडणवीसच्या सरकारने खुपसलेला आहे. त्याच्यामध्ये 3 डेट्स अतिशय महत्वाच्या आहेत. 14 ऑगस्ट 2018 रोजी 102वी घटना दुरुस्ती झाली आणि त्याप्रमाणे 342 मध्ये ए जे आहे ते आर्टिकल इन्सर्ट करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये असं स्पष्टपणे म्हणण्यात आलं की राज्य सरकारांना एसईबीसीचा कायदा करण्याचा अधिकार राहिलेला नाही. गायकवाड कमिशननी 15 नोव्हेंबर 2018 आपला रिपोर्ट सबमिट केला आणि 30 नोव्हेंबर 2018 महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा एसईबीसीचा कायदा झाला. मग जेव्हा अधिकारच नव्हता आपल्याला, तर आपण हा कायदा का केला? सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की राज्यांना हा अधिकार नाही 102व्या घटना दुरुस्तीनंतर. तर राज्यांना अधिकार कुठला होता? तर रेकमेंडेटरी, की अहवाल प्राप्त करून घ्यायचा आणि तो केंद्राकडे पाठवायचा. मग केंद्राच्या आयोगाकडनं, मागासवर्गीय आयोगाकडनं राष्ट्रपतीकडे पाठवून तशी तरतूद करून मराठा समाजाला ते आरक्षण दिलं असतं तर ते कायद्यात टिकलं असतं असं कोर्टाने म्हटलं आहे. आता याच्यामध्ये कोणी फसवलं हे स्पष्ट झालेलं आहे. दुसरी गोष्ट, आज काय आपल्याला, तर आज आपल्याकडे 2 आहेत. 3 वर्सेस 2 हा निकाल झालेला आहे. 5 जजेसचा बेंच होता, 3 वर्सेस 2चा दोन्ही निकाल लागलेला आहे. 2 जजेसनी मतं असं दाखवलेलं आहे की राज्य सरकारनं असा अधिकार आहे. त्यामुळे आता एक तर रिव्ह्यू पिटिशन मध्ये जायचं आणि दुसरी गोष्ट, असा अहवाल जो आहे तो तयार करून केंद्र सरकारकडे पाठवायचा. आता देवेंद्र फडणवीस साहेब धादांत खोटं काय बोलतात, तर यांनी वकील व्यवस्थित बाजू मांडली नाही. ज्या वकिलांनी हायकोर्टामध्ये बाजू मांडली तेच वकील तिथे होते, दुसरे वकील नव्हते. यांनी पहिले यांचे अटर्नी जनरल जे आहे त्यांनी काय सांगितलं राहुल मुतुलींनी, की राज्य सरकारांना पहिले असा अधिकार नाही असं पहिले सांगितलं. मग महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये सन्माननीय अशोक चव्हाणांनी जेव्हा सांगितलं की हा अधिकार नाही आहे, मग काय केलं तुम्ही असं? मग त्यांनी सांगितलं की नाही ते माझं व्यक्तिगत मत होतं, असा राज्यांना अधिकार आहे. मग राज्यांचा हा अधिकार टिकवू शकले नाही. 102व्या घटना दुरुस्तीने राज्यांचे अधिकार गेले हे त्यांनी सांगितलं नाही. हा खोटेपणा केला. आणि मग असं असताना सुद्धा आपण सुप्रीम कोर्टात गेलो आणि त्याच्यावर स्थगिती मिळवली अशी फुशारकी मारली. हा धोका जो आहे ना, हा धोका स्पष्टपणे केलेला आहे आणि हा निकालामध्ये स्पष्टपणे दिसलेला आहे. त्यामुळे आता एक विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना, संपूर्ण भाजपच्या नेत्यांना, त्यांच्याकडे संपूर्ण बहुमत आहे पार्लमेंटमध्ये. त्यांनी महाराष्ट्राकडनं आम्ही रेकमेंडेशन पाठवू, सरकार पाठवेल आणि ते रेकमेंडेशन एनसीबीसी जे आहे, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस, जे त्याची स्थापना करून त्यांच्याकडनं पारित करून घेऊन राष्ट्रपतींकडनं तशी त्यांनी एकतर मान्यता द्यावी, तर ते मराठा आरक्षण होऊन जाईल. एक दुसरं, असं जर होत नसेल तर जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, अधिकार सगळा पार्लमेंटला आहे, पार्लमेंटमध्ये तशी घटना दुरुस्ती करून 102च्या याच्यानी राज्याचे अधिकार दिले तर ते मराठा आरक्षण जे आहे
ते रिटेन होईल. त्यामुळे खोटं बोलण्यापेक्षा जे काम आपल्या हातामध्ये आहे ते केलं पाहिजे. लोकांची माथी भडकवणं, डोकं भडकवणं, खोटं बोलणं हा धंदा आता यांनी बंद केला पाहिजे. निश्चित. आणि याबद्दलच बोलण्यासाठी कायदेतज्ञ उल्हास बापट सर देखील आपल्यासोबत आहेत. बापट सर, अतुल लोंढे काय म्हणाले आपण बघितलं, मात्र खरंच 102वी घटना दुरुस्ती हे एक कारण आहे का मराठा आरक्षण रद्द होण्यामागचं? आणि आता राज्य सरकार जे उपाय सुचवू पाहतंय, जे पर्याय चाचपडू पाहतंय, ते खरंच कामी येतील असं आपल्याला वाटतंय का? हे दोन प्रश्न. एक गोष्ट लक्षात घ्या की घटनेचा अर्थ लावण्याची अंतिम जबाबदारी ही सर्वोच्च न्यायालयाची असते आणि सर्वोच्च न्यायालय जे म्हणेल ती राज्यघटना असते. आता संसद किंवा राष्ट्रपती किंवा विधानसभा हे जर का घटनेच्या विरुद्ध काही वागले तर ते घटनाबाह्य ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला असतो. मराठा रिझर्वेशन हे अत्यंत सेन्सिटिव्ह अशा स्वरूपाचा विषय आहे आणि याच्यामध्ये राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात असं मला वाटतं. याच्यामध्ये घटनात्मक काय तरतूद आहे हे तुमच्या प्रेक्षकांकरता मी सांगतो की 14व्या कलमाखाली समानतेचा अधिकार दिलेला आहे आणि तो बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे, त्याला हात लावता येत नाही. 15 आणि 16 कलमाखाली अपवाद आहेत, त्याच्यामध्ये हे जे आरक्षण आहे ते अपवादामध्ये येतं. आणि आंबेडकरांनी 30 नोव्हेंबर 1949ला घटना समितीमध्ये अत्यंत स्वच्छ शब्दात सांगितलं होतं की अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू शकत नाही आणि त्यामुळे आरक्षण हे समानतेच्या अधिकारापेक्षा म्हणजे 50% जास्त असू शकत नाही. बरोबर हाच मुद्दा इंद्रसानी केसमध्ये 1992 साली सर्वोच्च न्यायालयाने 9 जजेसनी मान्य केला आणि तो सध्याचा कायदा आहे की 50% वर आरक्षण देता येत नाही. हे सर्व राजकीय पक्षांना माहिती असताना सुद्धा मराठा रिझर्वेशन 50% वर जात आहे हे सगळ्यांना कळत असताना त्यांनी हा कायदा केला. पॉइंट 1. हा कायदा केल्यानंतर सर्व हायकोर्टांनी, भारतातल्या इतर हायकोर्टांनी असे जेव्हा कायदे झाले 50% वर आरक्षण देण्याचे, त्याला स्टे दिलं. बॉम्बे हायकोर्टाने स्टे दिला नाही. तो कसा दिला नाही याचं मला अत्यंत आश्चर्य वाटतं. याचं कारण असं की 141 कलमाखाली सर्वोच्च न्यायालयाने दिलेला जो निर्णय असतो तो सर्व हायकोर्टांवर बंधनकारक असतो आणि त्यामुळे बॉम्बे हायकोर्टाला हा अधिकारच नाहीये की सर्वोच्च न्यायालयाच्या विरुद्ध जावं. परंतु ते गेले. त्यानंतर आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आणि मग सर्वोच्च न्यायालयाने अर्थातच गायकवाड आयोगाचा जो रिपोर्ट होता तोही अमान्य केला आणि 50% वरचं जे आरक्षण होतं तेही अमान्य केलं. ही काळ्या दगडावरची रेष होती आणि हे मी गेले 2 वर्ष कमीत कमी अनेक चॅनेल्सवर अखंड सांगत आलोय की 50% वर रिझर्वेशन नेता येणार नाही. ही पोझिशन आहे आता. बरं, याबद्दलच बोलण्यासाठी भाजपचे आमदार राहुल नार्वेकर आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नार्वेकर जी, आतापर्यंत टीका झाल्या महाविकास आघाडीवरती, भरपूर आपण आरोप केले, हे ठीक आहे. आपण दिवसभर सगळ्यांच्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत. त्या पुढे आपण आता चर्चेत जाऊयात, मुद्द्याला येऊयात. स्वतः मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे की या निकालातून आम्हाला इतकं कळालंय की केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींच्या हातात आता मराठा आरक्षण पुन्हा देणं आणि ते टिकवणं आहे आणि त्यासाठी आपण पंतप्रधानांना आणि राष्ट्रपतींना आवाहन करतोय की मराठा आरक्षण देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. भाजप यासाठी पुढाकार घेणार आहे का? राजकारण आता बाजूला ठेवून जर खरंच मराठा समाजाबद्दल कळवळा असेल तर. हे पहा, मी सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टी या मुद्द्याविषयी अत्यंत संवेदनशील असल्यामुळे आणि मनापासून या मुद्द्याला अंतिम निर्णयापर्यंत न्यायची इच्छा असल्यामुळे वारंवार प्रयत्न करत राहिली आहे. मग सरकारमध्ये असताना योग्यरित्या ही बाजू कोर्टात मांडणं असेल किंवा इतर कारवाई करणं असेल याबद्दल सातत्याने प्रयत्नशील राहिली आहे. सरकारमध्ये नसताना विरोधी पक्ष म्हणून अगदी भूमिका घेऊन सातत्याने सरकारवर दबाव टाकून हे आरक्षण कसं मिळवून द्यावं मराठा समाजाला याबद्दलची भूमिका भारतीय जनता पार्टीने यापूर्वी घेतली आहे. आता आपल्याला थोडा घटनाक्रम लक्षात घ्यायला हवा. मगाशी मी लोंढेजींना ऐकलं, त्यांच्याकडून खोटं बोलावं पण रेटून बोलावं हे त्यांच्याकडनं शिकायला पाहिजे. थोडं त्यांनी जर घटनाक्रमाचा विचार केला
तर कदाचित जे वक्तव्य त्यांनी केलंय ते त्यांनी केलं नसतं. नंबर 1, मराठा आरक्षणाचा पहिला मुद्दा कधी आला तर 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या काही दिवसापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने हा निर्णय घेतला. हा निर्णय कसा घेतला हे जग जाहीर आहे. व्यवस्थित अभ्यास न करता त्यानंतर जी समिती स्थापन करून त्यांची बरोबर संपूर्ण रिपोर्ट घ्यायचा होता ते सगळं नीट पालन न करता घाईघाईचा निर्णय घेतला गेला. त्या निर्णयाला हायकोर्टाने स्थगिती दिली. हायकोर्टाने स्थगिती दिल्यानंतर आपण एक लक्षात घ्या, हा निर्णय घेतलेला कायदा कधी बनलेला 2014 मध्ये 102 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 102 संविधानिक अमेंडमेंट जी आहे ती आलेली 2018 मध्ये आणि ही अमेंडमेंट रेट्रोस्पेक्टिव्हली अप्लाय होत नाही. कुठचीही अमेंडमेंट कुठचाही कायदा हा रेट्रोस्पेक्टिव्हली अमेंड होत नाही. त्यामुळे केंद्र शासनाला दिलेले अधिकार हे 2018 नंतर आले आहेत. 2014 मध्ये राज्य शासनाकडे अधिकार होते ज्याचा वापर करून राज्य शासनाने हा निर्णय केलेला. नंबर 3, आपण आत्ताच सांगितलं की आत्ताच्या परिस्थितीत जर पुन्हा हा कायदा करायचा असेल किंवा या कायद्याबद्दलची पुढची कारवाई करायची असेल तर सध्याच्या स्थितीत 102 घटनेच्या दुरुस्तीनुसार आपल्याला योग्य त्या रित्या रेकमेंडेशन पाठवून केंद्र शासनाकडनं हे रेकमेंड करून कारवाई करून घ्यायला लागेल. पण ते करत असताना आपण आतापर्यंत ज्या प्रकारची भूमिका हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात मांडली, सुप्रीम कोर्टाचा रोजनामा काढा आणि किती वेळा स्टेट गव्हर्नमेंटकडनं अडजर्नमेंट मागितल्या घेतलेल्या, किती वेळा उपस्थिती नव्हती, या सगळ्याचा आपण विचार करा. भूमिका कशा मांडल्या गेल्या, विरोधी पक्षांनी जेव्हा या सगळ्यावरती आवाज उचलला तेव्हा कुठे जाऊन नार्वेकरजी लोंढे तुम्हाला ऐकतायत, आपण त्यांच्याकडून त्याचं उत्तर घेऊयात. रविकिरण देशमुख यांच्याकडे देखील मला जायचंय, बराच वेळ मी त्यांच्याकडे गेली नाहीये. मात्र लोंढेची तुमची प्रतिक्रिया, कुठेतरी कमी पडलात तुम्ही, कारण का नार्वेकरांच्या बोलण्यातून तसंच जाणवतंय. नार्वेकरांना व्यवस्थित ते माहीत नसावं. नार्वेकरांनी तो ऍक्ट वाचावा जो गायकवाड आयोगाच्या अहवालानंतर पास केला महाराष्ट्र विधानसभेने. त्या ऍक्ट मध्ये म्हटलेला आहे 2014चा जो ऍक्ट आहे इट स्टँड्स रिपेल, हा रद्द झालेला आहे. त्यामुळे तो कायदा अस्तित्वात नव्हता आणि तुम्ही जो कायदा केला तो 30 नोव्हेंबरला आपण विधानसभेमध्ये सर्व पक्ष पास केला. ऐकून घ्या राहुल नार्वेकरजी, ऐकून घ्या. तुम्ही बोलत असताना बोललो नाही मी. तुम्ही कायद्याचा अभ्यास व्यवस्थित करा. तुम्ही खोटं बोला. 102nd अमेंडमेंट कम्स इनटू फोर्स ऑन 14th August 2018. The Gaikwad Commission has submitted its report on 15th November and we have enacted Act in Maharashtra Assembly on 13th November. And by enacting this Act, हा Act ठेवत असताना 30 नोव्हेंबरला आपण त्याच्यामध्ये असं लिहिलं, 14वा कलम तुम्ही त्याचा वाचा की जुना ऍक्ट 2014चा हा इट स्टँड्स रिपील. तुम्ही तो कायदा रद्द केला आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती आली. नंबर 2, तुम्हाला रेकमेंडेटरी अधिकार असताना सुद्धा तुम्ही गायकवाड कमिशन जे आहे ते पास केलं. तुम्ही ती रेकमेंडेशन केंद्राच्या मागासवर्गीय आयोगाला पाठवायला पाहिजे होती आणि राष्ट्रपतीकडनं नोटिफिकेशन काढून घ्यायला पाहिजे होतं. हे सुप्रीम कोर्टाने आज सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्या गोष्टी आहे ना ब्लॅक अँड व्हाईट मध्ये पेपरवर त्या खऱ्या आहे. आता मी पुन्हा एक सांगतो, देवेंद्र फडणवीस काय खोटं बोलले. देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलले की ट्रान्सलेशन गायकवाड कमिशनचं झालं नाही. मला सांगा राहुल नार्वेकरजी, गायकवाड कमिशनचा रिपोर्टच इंग्लिशमध्ये आहे, मग ट्रान्सलेशनचा काय प्रश्न येतो? सुप्रीम कोर्टाला काय मराठीमध्ये पाहिजे नव्हता का गायकवाड कमिशनचा रिपोर्ट? गायकवाड कमिशनचा रिपोर्ट, मेन रिपोर्ट, बेसिक रिपोर्ट हा इंग्रजीमध्ये आहे. मग का देवेंद्र फडणवीस खोटं बोलतात लोकांसमोर जाऊन? खोटं बोलायचा प्रश्नच येत नाही. या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही मला नार्वेकरजी. आणि तो ऍक्ट तुम्ही रद्द का केला 2014चा? तुमच्याकडे 2014 मध्ये अधिकार असल्यामुळे मला सांगा, तुमच्याकडे अधिकार नसते तर मी कायद्यातला प्रवर्तन नाही काढल्या. तुम्ही 2014ला कायदा झाला, ठीक आहे, तेव्हाचं आघाडी सरकार चुकलं. 2018ला काय प्रॉब्लेम झाला म्हणून आता 2021ला हा कायदा टिकू शकला नाही? इतका साधा प्रश्न आहे. 2014ला चुकलं, ठीक आहे, आपण मान्य करू, आघाडी सरकार चुकलं तेव्हा रद्द झाला. मग जर फुलप्रूफ कायदा बनवलेला आहे, न्यायालयीन पातळीवरती टिकेल, हे शब्द आहेत देवेंद्र फडणवीसांचे 2018चे, 30 नोव्हेंबर 2018चे, तर मग तो कायदा पुढच्या 1.5-2 वर्षात न्यायालयीन पातळीवरती का टिकू शकला नाही? माझं म्हणणं आहे की 2014च्या कायद्यावरती आधारित पुढची कारवाई केली गेली. 2014 मध्ये केंद्र शासनाने
किंवा केंद्र शासनाकडे सर्व अधिकार दिलेच नव्हते. 2014चा अमेंडमेंट रद्द केला. 2018चा अमेंडमेंट रद्द केला ना, त्याच्यामुळे 102वी घटना दुरुस्तीची आपल्याला अफेक्ट केली. आणि असं असताना जर 2014चा मध्ये अमेंडमेंट नाहीये, 2014चा ऍक्ट आपण रिपील केला, आपण तो रद्द केला आणि म्हणून अशी परिस्थिती आली. ऍब्सोल्युटली रॉंग. 2014चा ऍक्ट तुम्ही रद्द केला. तुम्ही खोटं बोलता की ट्रान्सलेशन मध्ये वेळ गेला. तो रिपोर्टच मुळात इंग्लिश मध्ये आहे, तुम्ही समजून घ्या. तरी तुम्ही खोटं बोलता. जर का 2014 पुरावे निश्चित करतो ना. लोंढेजी, नार्वेकरजी, हा वाद इथे थांबणार नाही, वाढत जाईल. रविकिरण देशमुख यांच्याकडे आपल्याला जायचंय. रविकिरण देशमुख यांच्याकडे मी जाते. देशमुखजी, जेव्हापासून कोर्टाचा हा निकाल आलाय अशाच पद्धतीने आरोप प्रत्यारोप सुरू आहे. प्रत्येक जण म्हणते आपली बाजूच कशी खरी आहे आणि समोरचा कसा चुकतोय. मात्र फॅक्ट्स काय आहेत, कोण इथं कमी पडलं आणि आता काय यावरती पर्याय आहे? राजकीय आरोप प्रत्यारोप होतच राहतील, त्याच्यात आपण पडायला नको. हे त्यांचं काम आहे, ते करत राहतील. माझ्या दृष्टीने मला दोनच मूलभूत गोष्टी इथे मांडाव्याशा वाटतात. एक पहिली गोष्ट अशी की 2014ला नारायण राणे समितीचा अहवाल, त्याचा आधार घेऊन पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला. तो अहवाल उच्च न्यायालयाने अमान्य केला. आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अमान्य केला. दोन अहवाल तुमचे अमान्य केले आणि सरळ त्यांनी सांगितलं की सामाजिक आणि शैक्षणिक किंवा आर्थिक मागासले पण त्याचे निकष आम्हाला मान्य नाहीत. ह्या मुद्द्यावर आपण कधी चर्चा करणार? हो ना, की मराठा समाजाचे मागासलेपणाचे निकषच का मान्य होत नाहीत, याची कारण काय आहेत? जरा तुम्ही मागे जा. 1960 साली राज्याची स्थापना होत असताना ज्या विधेयकाला चर्चेला उत्तर देताना स्वर्गीय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण काय म्हणाले होते? 61 वर्ष पूर्ण झाली आहेत परवा महाराष्ट्राला. ते म्हणाले होते की राज्याची प्रगती यापुढे आपल्याला सर्वांना सोबत घेऊन करावी लागेल. एक जिन्सीपणा आणावा लागेल. मराठवाडा विदर्भाला सोबत घ्यावं लागेल. जरा डिबेट मला असं वाटतं अकॅडमिक आपण त्या विषयावर केलं पाहिजे की आपण मराठा समाजाला आरक्षणाच्या रांगेत का उभं केलं? कुणी थांबवलं होतं प्रत्येक सरकारला मराठा समाजाला आरक्षणाच्या गरजेपासून बाजूला ठेवण्याचं, सर्वसमावेशक प्रगतीपासून वंचित ठेवण्याचं का कारण झालं? ग्रामीण आर्थिक व्यवस्था का उद्ध्वस्त झाली? मराठा समाजाच्या मुलांना नोकऱ्या का मिळाल्या नाहीत? त्याच्यामध्ये वैफल्यग्रस्ततेची भावना निर्माण होण्याची कारणं काय आहेत? राज्याची एकूण प्रगती म्हणजे त्याची मापक काय आहेत? तुम्ही ते सांगा ना आम्हाला. राजकीय आरोप प्रत्यारोप सत्ता येतील जातील, पक्ष बदलतील, त्याला काही अर्थ नाही. याच्यामुळे मराठा समाजाच्या तरुणाची आर्थिक स्थिती, त्याची नोकरी, हे ह्याचं उत्तर सापडत नाही. मला तो प्रश्न जास्त गंभीर वाटतो. हो हो, आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. अवघा 1 मिनिट उरलाय. अर्धा मिनिट मी दोनही नेत्यांकडे जाते. नार्वेकरजी, सगळ्यात आधी आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतर भाजप स्वतः प्रयत्न करणार आहे का की केंद्र पातळीवरती हा मुद्दा नेऊन, कारण का मराठा समाजाबद्दल तुम्हाला तेवढाच आदर आहे, त्यांचं भलं व्हावं असं तुम्हाला वाटतंय, म्हणून केंद्र पातळीवरती मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी काही हालचाली ज्या करणं गरजेचं आहे ते करेल का भाजप? भारतीय जनता पार्टी हे सुरुवातीपासूनच या मुद्द्यासाठी अग्रेसर होतं. आमची कमिटमेंट तेव्हाही होती, आमची कमिटमेंट या मुद्द्यासाठी आजही आहे. आमच्याकडनं विरोधी पक्ष महाराष्ट्रात म्हणून किंवा केंद्रात सत्ताधारी पक्ष म्हणून ज्या प्रकारे आमची मदत व आमचं सहकार्य लागेल ते 100% शासनाला उपलब्ध असेल. आणि त्याचबरोबर मी शासनाला पण विनंती करीन की मराठा आरक्षणाचा विषय हा केवळ राजकीय सोयीचा विषय न करता मराठा आरक्षण देऊन मराठा समाजाबरोबर जो अन्याय होत आहे इतके वर्ष, तो मिटवायची सुनेरी संधी ही शासनाकडे आहे. त्याचा त्यांनी वापर करावा. आम्ही त्यांना संपूर्ण पाठिंबा देऊ या विषयाकरिता. लोंढेजी, राज्य पातळीवरती आता यापुढे प्रयत्न काय केले जाणार आहेत? दोन पातळीवर प्रयत्न करणार आपण. 3-2 हा निर्णय आलेला आहे, त्यामुळे रिव्ह्यू पिटिशन टाकण्याच्या संदर्भामध्ये पूर्ण परत आल्यानंतर वाचून ऍडव्होकेट जनरल आणि सरकार तो निर्णय घेईल, नक्कीच जाईल. आणि दुसरा, जे सुप्रीम कोर्टाने जे मार्गदर्शन केलेलं आहे की हा अधिकार राज्यांना नाही, कुठल्याच राज्यांना नाही, देशातल्या एकट्या महाराष्ट्राचा नाही. त्यामुळे हा जो अहवाल आहे आपला, जे काही सुप्रीम कोर्टाने म्हटलं की याच्यामध्ये एक्सेप्शनल आणि एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस जे आहे ते प्रूव्ह केलेले नाही गायकवाड आयोगाने, ते दुरुस्त करून, तज्ञांना घेऊन ते दुरुस्त करून
तो अहवालाचा रिपोर्ट जो आहे तो केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल आणि केंद्र सरकारला विनंती करण्यात येईल की तुम्ही आता हा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे हा मी रिपोर्ट पाठवलेला आहे, तुम्ही केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडून पारित करून राष्ट्रपतींकडनं तशी नोटिफिकेशन काढा. मी राहुल नार्वेकरजींचा आणि भाजपचा आभारी आहे. हा मुद्दा अजिबात राजकीय नाही, हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा, विकासाचा आणि संख्येनं मोठा असलेल्या पण प्रचंड गरीब झालेला, जमिनीची तुकडे तोड झाली, अर्थव्यवस्था बदलली, अनेक घटक बदलले, लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली, अनेक कारणं असतील. पण ही सर्व कारणं लक्षात घेऊन आज आपण सगळे एकत्र एका प्लॅटफॉर्मवर उभं राहूया आणि या समाजासोबत न्याय करण्यासाठी एकत्र लढूया. न्यायापासून कोणी वंचित करणार नाही. आणि सरकारचा हा रेझोल्युशन आहे की ही लढाई जी आहे, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ही लढाई चालू राहणार आहे. निश्चित. आणि याच्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्रातलं भाजप सरकार एकत्र येईल, कारण का दोघांनाही मराठा समाजाबद्दलचं तेवढं प्रेम आहे. आजच्या सगळ्या नेते मंडळींच्या पत्रकार परिषदेमधून ते बघायला मिळालं. मात्र हे प्रेम आहे त्यांच्या बाबतीत चांगल्या निर्णयांमध्ये कन्वर्ट व्हावं अशीच इच्छा आहे, कारण का आतापर्यंत अनेक मोर्चे मराठा समाजानं काढले या आरक्षणासाठी. 40हून जास्त मराठा समाजातल्या लोकांनी याच्यासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे. पुन्हा त्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे आणि ही वेळ फार काळ त्यांच्यावरती येऊ नये इतकीच अपेक्षा. त्या समाजासाठी जे काही करणं बांधील आहे राज्य सरकार, केंद्र सरकार, त्यांनी ते करावं यासाठी ही चर्चा होती. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला, सगळ्यांचे आभार मानतीये. कार्यक्रमात इथेच थांबतोय. बघत रहा झी 24 तास. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे